तिखट आणि मऊ अशा आज आपण पाटवडी बघणार आहोत। तर यासाठी मी इथं लसूण, मिरची, आलं, जिरं आणि कोथिंबीर छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये 4 चमचे बेसन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून याला आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत। याच्यातल्या गाठी संपूर्ण मोडल्या पाहिजेत। आता इथं एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि हिंग घालायचा आहे। त्याच्यामध्ये आपण बारीक केलेला हा जो मसाला आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे। छान असा मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे। हळद पण आपल्याला छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आणि याच्यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत। गरम पाण्याने चव खूप छान येते। आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। इथं आपण जे बेसन मिक्स करून घेतलं होतं ते टाकून आपण ह्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। आता याला थोडंसं आपण झाकून ठेवूया। छान अशी वाफ आलेली आहे। एकदा छान असं मिक्स करून ताटामध्ये मी तेल लावलेलं आहे त्याच्यावर छान ही वडी थापून घेऊया। मस्त असं पातळ अशी ही वडी थापून घ्यायची आहे। थोडासा चटका लागतो पण तसंच थापायचं आहे। त्याच्यावर तीळ, खोबरं आणि कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आहे। याला आपण तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। तयार आहे आपली छान अशी मऊ लुसलुशीत पाटवडी।